बरं तुम्ही आता आजकाल परिषदेमध्ये देखील दम मारायला लागले आणि ते पण साध्या सुधारा नाही. बच्चू कडूंना तुम्ही दम मारलात. काय नेमकं चाललंय नाही अधिवेशनामध्ये? दम आणि मारला तोंड नाही. बंद केलं तुम्ही नाही, त्यांचं. नाही, नाही. असं त्याच्यामागचा उद्देशही नव्हता. दमही मारला नाही. बच्चू कडू तसे माझे विद्यार्थी चळवळीत आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आम्ही बरं. तसे मित्रच आहोत. परंतु ते सभागृहात आल्यानंतर 2-3 वेळेला असं झालं, की सभागृहाचं कामकाज चालू असताना थोडं मध्येच नियमबाह्य काही गोष्टी होतात असं मला वाटलं. आणि मग म्हणून कृषीसारख्या महत्त्वाच्या कर्जमाफीवर चर्चा सुरू असताना महाराष्ट्राचं लक्ष आज विधान परिषदेत काय चर्चा होते याचं होतं. शेतकरी आवासून काय होतंय ते त्या ठिकाणी बघत होता. अशा वेळेला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बोलायला उभे राहिलेले 2-4 मिनिटं बोलतायत. तेवढ्यात मध्येच इंटरव्हेंट करून त्यांना, "तुम्ही काय करणार आहात? तुमच्या भाषणात असंच दिसतंय. तुम्ही काय देणार आम्हाला समजतंय." मला वाटतं प्रीमॅच्युअर्ड होतं. त्यांचं भाषण पूर्ण झालं असतं. तर आपले 4 प्रश्न नक्कीच विचारता आले होते आणि म्हणून विचारलं, की बाबा अशा प्रकारे करणं योग्य नाही. असं करत असताना थोडा त्यांचा आवाज वाढला. शेवटी आम्ही बाचाबाच झालीच पण. हां, त्यांचा आवाज वाढला. मग माझा आवाज थोडा वाढला. त्याच्यामुळे बाकी काही याच्यामध्ये दम-बिम किंवा कोणाला गप्प करणं असा काही त्यामागे अंतस्थ हेतू नव्हता. पण त्या दिवशी मात्र मित्र पक्षांमध्ये झालेली ही बाचाबाच चर्चेचा नक्कीच विषय ठरली होती.